महापालिकेच्या फुलेवाडी इथल्या अग्निशमन दलाच्या इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून मंगळवारी रात्री दुर्घटना घडली। त्यामध्ये 38 वर्षाच्या नवनाथ अण्णाप्पा वडर या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तर अक्षय लाड, दत्तात्रय शेंबडे, जया शेंबडे, वनिता गायकवाड आणि सुमन वाघमारे हे 5 कामगार जखमी झालेत। त्यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार शशिकांत पवारला अटक करण्यात आली आहे। मंगळवारी रात्री अंबाबाई देवीच्या नगर प्रदक्षिणा सोहळ्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती। तर दुसरीकडे महापालिकेच्या फुलेवाडी इथल्या अग्निशमन दलाच्या इमारतीच्या बांधकामाचा स्लॅब कोसळून रात्री 9च्या दरम्यान भयंकर दुर्घटना घडली। 6 ऑगस्ट 2024 रोजी महापालिकेच्या अग्निशमन दलासाठी इमारत बांधण्याचा ठेका श्री रेणुका कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला होता। प्रत्यक्ष बांधकामाला 10 जून 2025 ला सुरुवात झाली। गेल्या 4 महिन्यांपासून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं। मंगळवारी सायंकाळी नवनाथ कागलकर, अक्षय लाड, दत्ता शेंबडे, जया शेंबडे, वनिता गायकवाड, सुमन वाघमारे यांच्यासह अन्य काही मजूर इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकत होते। स्लॅबची लेवल करण्यासाठी 4 कामगार वरच्या बाजूला तर 3 कामगार स्लॅब खाली काम करत होते। अचानक हा ओला स्लॅब कोसळला। त्यावेळी जीव वाचवण्यासाठी स्लॅबवर असलेल्या चौघांनी उड्या मारल्या, मात्र स्लॅब खाली असलेले 3 कामगार अक्षरशः गाडले गेले। स्लॅब कोसळताना जोरदार आवाज झाल्याने शेजारीच असलेले मानसिंग पाटील, अभिजित दिवसे, योगेश सूर्यवंशी, रोहित तळेकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। स्लॅब खाली काही कामगार अडकल्याचं समजल्यानंतर मानसिंग पाटील यांनी तात्काळ आपले जेसीबी मागवले। तसंच आरोग्य विभाग आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली। दरम्यान या कार्यकर्त्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब बचाव कार्य सुरू करत स्लॅब खाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढलं। दरम्यान पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अमोल एडगे, प्रशासक के मंजुलक्ष्मी, अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार, शहर उपाधीक्षक प्रिया पाटील, निरीक्षक नंदकुमार मोरे, संतोष चव्हाण, संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटोळे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। पण घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते। पोलिसांना वारंवार जमावाला हटवावं लागत होतं। अखेर आरोग्य यंत्रणा, स्थानिक कार्यकर्ते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सळ्या कापून आणि ढिगारे उपसून चौघांना सुखरूप बाहेर काढलं आणि त्यांना सीपीआर मध्ये दाखल केलं। पण स्लॅब आणि पिलरचं लोखंडी साहित्य अंगावर पडल्यानं कागलच्या शाहू नगरातील नवनाथ कागलकर या तरुणाचा मृत्यू झाला। दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी मदत कार्य करणाऱ्या कार्यकर्ते आणि जवानांचं कौतुक केलं। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शहर अभियंता रमेश मस्कर या दोघांची समिती नेमण्यात आली आहे। या दोघांनी दिलेल्या अहवालानुसार ठेकेदार शशिकांत पवार याच्यावर जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मात्र या दुर्घटनेमुळे एका कष्टकरी कुटुंबाचा आधार असलेला एक कर्ता पुरुष गेला, तर 2 कामगार अधू झाले असून त्यांच्या कुटुंबियांच्या भविष्याचा प्रश्न गंभीर बनलाय।